अटक वॉरंट जारी झाल्यानंतर कोकाटेंवरती मुख्यमंत्री नाराज असल्याचे कळतंय। आधी मुंडे आता कोकाटे। वर्षभरामध्ये अजितदादांच्या 2 मंत्र्यांमुळे सरकारची नाचक्की झालेली आहे आणि त्यामुळे स्वाभाविकपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या सगळ्या प्रकारावरती नाराजी पाहायला मिळते। तर कोकाटेंबाबत अजित पवारांसोबत संध्याकाळी भेट होणार असल्याचं तटकरेंनी सांगितलेलं आहे। कोकाटेंबाबत पक्षाची भूमिका आज किंवा उद्या आम्ही जाहीर करू असं सुनील तटकरे यांनी सांगितले। संध्याकाळी अजितदादांची माझी ज्यावेळेला भेट होईल रात्री किंवा उद्या होईल त्यावेळेला त्या विषयावरती चर्चा होऊ शकते। शेवटी आपल्या देशामध्ये कायदा आहे, संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था आहे। अशा वेळेला नेमकं काय करायचं याचं धोरण यापूर्वीच्या कालावधीमध्ये ठरलं गेलेलं आहे। पक्षांतर्गत जो विषय असेल तो आज किंवा उद्या सकाळी त्या ठिकाणी चर्चा करून अंतिम केला जाईल। माझ्या माहितीप्रमाणे दादांची आणि मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट झाली, पण त्या भेटीमध्ये काय चर्चा झाली त्याचा तपशील माझ्याकडे या ठिकाणी नाही। तर कोकाटेंना ज्या प्रकरणामध्ये शिक्षा झालेली आहे ते प्रकरण नेमकं काय आपण बघूयात। 1995 मध्ये मुख्यमंत्र्यांच्या 10% कोट्यातनं 2 सदनिका घेतल्याचा कोकाटे यांच्यावरती आरोप आहे। नाशिकमधील कॅनडा कॉर्नर भागामध्ये निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये या 2 सदनिका। सरकारी कोट्यातील सदनिकांसाठी कागदपत्रांची फेरफार केल्याचा आरोप कोकाटे यांच्यावरती आहे। दिवंगत माजी राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांनी याबाबतची याचिका केलेली होती। माणिकराव कोकाटेंसह बंधू विजय कोकाटेंना 2 वर्षांचा कारावास आणि 50,000चा दंड ठोठावण्यात आलाय। नाशिक प्रथम वर्ग न्यायालयाने शिक्षा सुनावलेली होती। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाकडून सुद्धा शिक्षेवरती शिक्कामोर्तब करण्यात आलं। तर कोकाटेंची आमदारकी जाणार का हा महत्त्वाचा प्रश्न। लोकप्रतिनिधी कायद्यान्वये आमदार आणि खासदारांना 2 किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाली तर सदस्यत्व रद्द करण्यात येतं। चारा घोटाळ्यातील शिक्षेनंतर लालू प्रसाद यादव यांनी संसद सदस्यत्व गमावलेलं होतं। 2013 मध्ये काँग्रेसचे राज्यसभा खासदार रशीद मसूद यांना MBBS जागा घोटाळ्यामध्ये सदस्यत्व गमवावं लागलं होतं। 2019 मध्ये हमीरपूरचे भाजपा आमदार अशोक कुमार चंदेल यांना जन्मठेप झाली आणि त्यांनी सदस्यत्व गमावलं। 2019 मध्ये उन्नावमधील सामूहिक बलात्कार प्रकरणामध्ये भाजपा आमदार कुलदीप सिंग सेंगर यांना जन्मठेप झाली आणि त्यांनी सदस्यत्व गमावलं। द्वेषपूर्ण भाषणाप्रकरणी सपाचे आझम खान यांना ऑक्टोबर 2022 मध्ये 3 वर्षांची शिक्षा झाली आणि त्यांनी सदस्यत्व त्यांचं रद्द करण्यात आलं। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी डिसेंबर 2023 मध्ये काँग्रेसचे आमदार सुनील केदारांना 5 वर्षांची शिक्षा झाली, त्यांची आमदारकी रद्द करण्यात आली। तर माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद जाणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे। कोकाटेंच्या जागी धनंजय मुंडे यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जाते। कोकाटेंविरोधामध्ये अटक वॉरंट निघताच धनंजय मुंडे हे दिल्लीत दाखल झाल्याची माहिती पुढे येते आहे। माझी आणि त्यांची काही भेट झालेली नाही किंवा ते आल्याचं त्यांनी मला कळवलेलं सुद्धा नाही, त्यामुळे या विषयावरती मी अनभिज्ञ आहे। मी आज रात्री मुंबईला जाणार आहे। आज रात्री आणि उद्या या दोन्ही वेळेला माझ्या दादांची प्रफुल्लबाईंची बैठक त्या ठिकाणी होईल आणि मग या संदर्भातले काही निर्णय असतील पक्षांतर्गत ते त्या ठिकाणी घेतले जातील। तर कोकाटेंवरील कारवाईबाबत सुषमा अंधारे आणि अंजली दमानिया यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। मंत्री अजितदादा देवेंद्र फडणवीसची आज सकाळी भेटणार होते। आता त्या मीटिंगमध्ये नेमकं काय चर्चा झाली अजून मला माहिती मिळालेली नाही, पण नक्कीच योग्य निर्णय जे काही करायचे असेल त्याप्रमाणेच होईल। शेवटी आम्ही सार्वजनिक जीवनामध्ये आहोत आणि जे काही म्हणजे एक तथ्य पाळावं लागते तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुठेही कमी पडणार नाही एवढं मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो। माणिकराव कोकाटे आता त्यांच्या आमदारकी आणि मंत्रिपदावर राहूच शकत नाहीत,
त्यांनी अपील करावं, त्यांनी हायकोर्टात जावं, सुप्रीम कोर्टात जावं, पण ते आमदार आणि मंत्री असूच शकत नाही.